नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे या ठिकाणी STI RCP या ॲप्लिकेशनमध्ये स्वागत। मराठी व्याकरणाची टेस्ट नंबर 18 आपण बघतोय, जी क्रियाविशेषण अव्ययावर आहे। तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपलं STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा। काही अडचण असेल, नवीन कोर्सेस तुम्हाला हवे असतील तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकतात, त्यावर तुम्हाला डिटेल्स मिळतील। चला, आजचे काही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, परीक्षेला विचारले जाऊ शकतात असे दोनही या ठिकाणी समाविष्ट आहेत। 10 ते 12 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत। प्रत्येकाचं उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही करा। ओके, पहिला प्रश्न, अविकारी शब्दांमध्ये खालील कशाचा समावेश होत नाही? सर्वनाम, क्रियाविशेषण, कशाचा समावेश होतो असं म्हणावं लागेल अविकारी शब्दामध्ये। ओके, सर्वनामाचा, क्रियाविशेषण अव्ययाचा, विशेषणाचा की क्रियापदाचा? तुम्हाला विकारी शब्द आणि अविकारी शब्द याच्यातला फरक जर माहीत असेल तर या गोष्टी क्लिअर होतील। विकारी शब्द जे लिंग वचन विभक्तीनुसार बदलतात आणि अविकारी शब्द ज्याच्यात बदल होत नाही। ओके, कशाचा समावेश होतोय अविकारी शब्दामध्ये? तर क्रियाविशेषण अव्यय। ओके, ते लक्षात घ्या, कारण की सर्वनाम विकारी आहे, विशेषण विकारी आहे, क्रियापद विकारी आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे। चला पुढच्या प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 2 तुमच्यासाठी, पटकन उत्तर द्यायचं आहे। क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? आजची टेस्ट आपली कशावर आहे? वरती शीर्षक होतं, या ठिकाणी तुम्ही बघताय त्या तिसऱ्या प्रश्नामध्ये शीर्षक आहे क्रियाविशेषण। ऑप्शन तुमच्या समोर होते, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद यापैकी नाही। क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतोय शब्द, सरळ क्रियापद तर चूक या ठिकाणी आहे सरळ। विशेषण कशाबद्दल अधिक माहिती सांगतोय ते मला तुम्ही सांगा, आणि क्रियाविशेषण उत्तर आहे तुमचं। क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते, उत्तर मला हे सांगा मात्र विशेषण कशाबद्दल अधिक माहिती सांगतं? विशेषणाचे कोणकोणते प्रकार पडतात? तुम्हाला माहीत असलेले एखादं उदाहरण बघितलंय, मला उत्तर पाहिजे कमेंट बॉक्समध्ये। क्रियापदही बघितले आपण, क्रियापदाचे प्रकार मला तुम्ही सांगू शकतात। पुढे जातोय मी, क्रियाविशेषण हे टिंबटिंबचे विशेषण असते। बघा, प्रश्न अत्यंत इंटरेस्टिंग, अभ्यासू मित्रांना एक डोक्याला चालना देणारे। क्रियाविशेषण हे टिंबटिंबचे विशेषण असते, कशाचे? नामाचे, सर्वनामाचे, क्रियापदाचे की शब्दाचे? उत्तर तुम्हाला याच्यावर मी लेक्चर घेतलेलं आहे स्वतंत्र, 2 ते 3 लेक्चर्स आहेत त्याच्यावर। तुमचे जे कोर्स आहेत STI RCP या ॲप्लिकेशनला तुम्ही जे कोर्स घेतलेले आहेत, पोलीस भरती, MPSCचे, कंबाईनचे किंवा स्पेशल मराठी व्याकरणाचे, त्या कोर्समध्ये हे सगळे लेक्चर्स अपलोड आहेत। ते ज्यांनी बघितलेले आहेत त्यांना आउट ऑफ या ठिकाणी मार्क्स पडतील या टेस्टमध्ये। क्रियाविशेषण कशाचे विशेषण असते? नामाबद्दल माहिती सांगते, सर्वनामाबद्दल सांगते की क्रियापदाबद्दल सांगते? उत्तर आहे क्रियापद, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते येते। पुढे जातो मी, कोणत्याही शब्दाचा प्रकार हा त्याच्या रूपावरून न ठरता वाक्यातील त्याच्या टिंबटिंबवरून ठरतो। बघा, आता रूपावरून जर ठरत नाही तर पहिला ऑप्शन बिनकामाचा आहे, निव्वळ म्हणजे टाइमपास करण्यासाठी टाकलेला। दुसरं स्वरूपावरून ठरतोय का? तिसरा कार्यावरून ठरतोय का की 1 व 3? मला वाटतं उत्तर तुमचं आलेलं असणार आहे। काय? कोणत्याही शब्दाचा प्रकार हा त्याच्या रूपावरून न ठरता त्याच्या कार्यावरून ठरतो, 3 नंबरचं उत्तर। पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया। 5वा प्रश्न, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय जे आहे याच्यामध्ये कशाचा समावेश होत नाही? क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत, ते तुम्हाला सांगता आले पाहिजे, त्याची उदाहरणं तुम्हाला लगेच ओळखता आली पाहिजे। एखादं उदाहरण दिलं की कोणत्या प्रकारात जातं ते ओळखता येणं ते आव्हानास्पद आहे। कालवाचक, कालदर्शक आहे का? सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक, गतिदर्शक? 5वा प्रश्न, कालदर्शक आहे, सातत्यदर्शकही आहे, आवृत्तीदर्शकही आहे, मात्र गतिदर्शक याच्यात येत नाही कालवाचकमध्ये। मग ते कशामध्ये येतो ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। कालदर्शकची उदाहरणं, सातत्यदर्शकची उदाहरणं, आवृत्तीदर्शक, ते दर्शवणारे शब्द कोणते आहेत? ज्यांनी अभ्यासले, ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना उत्तर देता येतील। 6वा प्रश्न, सर्वत्र, समोरून, तिथे, येथून हे कोणत्या क्रियाविशेषणाचे प्रकार आहे? पाहिल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे आम्हाला, ऑप्शनची गरजही पडायला नको। सर्वत्र, समोरून, तिथे, येथून काय दर्शवता येते? कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक की प्रश्नार्थक? मला वाटतं याचं उत्तर कुणाचं चुकणार नाही, प्रत्येकाचं उत्तर बरोबर येईल।
काय उत्तर? काय उत्तर आहे 2 नंबर, स्थलवाचक. रीतिवाचकचे मला उदाहरणं सांगा, प्रश्नार्थकची उदाहरणं सांगा किंवा ते दर्शवणारी क्रियाविशेषणं सांगा. 7वा प्रश्न, क्रिया कशी घडते? बघा, शब्दरचना नीट लक्ष देऊन ऐकत जा. हे दर्शवणारे शब्द कोणत्या क्रियाविशेषण अव्ययामध्ये मोडतात? क्रिया कशी घडते, क्रिया घडण्याची पद्धती, निषेधार्थक, प्रश्नार्थक, रीतिवाचक की संख्यावाचक? अत्यंत सोपा आणि वारंवार विचारला जातो या टाईपवर प्रश्न. काय आहे उत्तर? 3 नंबरचं, रीतिवाचक. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल, आपलं जे यूट्यूब चॅनल आहे रोहिदास चोंदे पाटील, याला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करत चाला, आपल्या मित्रांना शेअर करत चाला. आणि तुम्हाला महत्त्वाचे PDF, बरेचसे अपडेट्स, लाईव्ह लेक्चर संदर्भातले अपडेट्स याच्यासाठी MPC स्पर्धा विश्व हे आपलं टेलिग्राम चॅनल या ठिकाणी जॉईन करा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातो आहोत. 8वा प्रश्न, बस न थांबता गेली. काय? या वाक्यातील जो अधोरेखित शब्द आहे त्याची जात ओळखा. बघा, नच्या खाली अधोरेखन केलेलं आहे, थोडक्यात अंडरलाईन आहे. बस न थांबता गेली. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आपण ही टेस्ट कशावर घेतोय, म्हणून तुम्हाला उत्तर लवकर देता येईल. मात्र जेव्हा परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो तेव्हा मग गोंधळ उडतो, कळत नाही आम्हाला न नेमकं काय आहे. आम्हाला कट करता आलं पाहिजे. मग हे सर्वनाम असू शकतं का, हे क्रियापद असू शकतं का, हा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार असू शकतो का, की हा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार असेल. ओके, ते आम्हाला कळालं पाहिजे. ते कळालं तरच आमचे उत्तर बरोबर येतील. तर या ठिकाणी क्रियाविशेषण अव्ययाचं ही उदाहरण आहे किंवा तो प्रकार आहे. पुढे 9 नंबरचा प्रश्न, तो वाचताना किंचित अडखळतो. अडखळण्याबद्दल बोललं गेलं आहे, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगितली गेली आहे. ओके, मग कोणता प्रकार आहे? थोडंसं मध्ये घुसतोय मुद्दाम. स्थल दर्शवतंय, काल दर्शवतंय, परिमाण दर्शवतंय की प्रश्न दर्शवतंय? 9 नंबरचा प्रश्न, परिमाण दर्शवतंय. किंचित, संख्या नाही आहे, निश्चित नाही आहे, मात्र परिमाण आहेच. पुढे 10वा प्रश्न, ती काय माती गाते? अत्यंत गाजलेलं वाक्य, पुन्हा पुन्हा विचारलेलं वाक्य, ज्याचं उत्तर तुमचं तोंडपाठच असलं पाहिजे. क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार, सिद्ध, साधित, स्थानिक आणि सामासिक. आता इथे नवीन प्रश्न तुमच्या आडीत मी आणखी देतो की सिद्ध क्रियाविशेषणं कोणती आहेत, साधितचे प्रकार कोणते आहेत, स्थानिक कोणते क्रियाविशेषणं आहेत, आणखी सामासिक क्रियाविशेषणं दर्शवणारे शब्द तुम्हाला माहीत आहेत का, यांची उत्तर तुम्हाला देता आली पाहिजेत. ओके, आणि या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जर म्हणाल तर ते काय आहे? स्थानिक हे उत्तर या ठिकाणी आहे, ते लक्षात घ्या. पुढे आपण जातोय 11 नंबरचा प्रश्न, मोठ्याने, एकदा, इतक्यात ही क्रियाविशेषणं टिंबटिंब साधित आहेत. आता साधितच्या थोडंसं उपप्रकारात मी घुसलो. काय? मोठ्याने कशापासून म्हणला शब्द? मोठापासून, एकदा, एकपासून, इतक्यात, इतकापासून. हे कळायला पाहिजे तुम्हाला, ते कसं साधल्या जातोय. साधित म्हणजे काय? तयार होणं दुसऱ्यापासून. नाम साधित आहे, प्रत्यय साधित, अव्यय साधित की विशेषण साधित? मित्रांनो, मला वाटतं उत्तर तुम्हाला कळालं असेल. मोठापासून मोठ्याने झालं. मोठा हे नेमकं काय? मग नाम आहे, प्रत्यय आहे, अव्यय आहे की विशेषण? तुम्हाला जर मोठा हा शब्द कळाला, कशाचा प्रकार आहे, एक हा शब्द कळाला, तर मग त्याच्यापासून बनलेला क्रियाविशेषण हे ते साधित असणार हे लक्षात घ्या. तर मोठा विशेषण आहे, एक विशेषण आहे संख्यावाचक, मोठा गुणवाचक, त्या विशेषणापासून बनलेलं ही क्रियाविशेषणं. ओके, पुढे 12 नंबरचा प्रश्न. हा शब्द तुम्ही याच्या आधी नक्कीच मराठी व्याकरणात वाचला असेल. सांप्रत, हल्ली, लगेच. कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणं अव्यय आहेत? मुद्दाम विचारला जातो. सांप्रत हा तुमचा पाठच झाला पाहिजे. कालदर्शक, सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक की यापैकी नाही? मला असं वाटतं उत्तर तुमचं रेडी असणार आहे. हल्ली, लगेच कळतं या ठिकाणी. काल दर्शवला जातोय. काय? काल. 13 नंबरचा प्रश्न, सामासिक क्रियाविशेषण अव्ययामध्ये खालील कशाचा समावेश होत नाही? बघा, सामासिक, तुम्हाला वर मी प्रकार विचारला होता. सामासिक शब्द, त्याच्यात इथे कोणता समास, कोणत्याही समासाचे शब्द असतात तोही मुद्दा आहे. कारण समासाचे 4 प्रकार पडतात. ते कोणते ते आम्हाला माहीत असले पाहिजे.
त्याच्यात कोणत्या सामासिक म्हणजे तो समासाच्या प्रकारातले शब्द हे क्रियाविशेषणाचं कार्य करतात तेही मी तुम्हाला शिकवलेलं आहे. उत्तर देता आलं पाहिजे. मग याच्यामध्ये आहे का गल्लोगल्ली, यथाशक्ती, हर घडी, इकडून, कशा समावेश होत नाही तर इकडूनचा समावेश होत नाही. कारण गल्लोगल्ली आहे, यथाशक्ती आहे, हर घडी आहे, इकडून हा सामासिक शब्दामध्ये येणार नाही, हे लक्षात घ्या. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मराठी व्याकरण शिकतो आहोत, त्याच्यावरची प्रश्नांची प्रॅक्टिस करतो आहोत आणि प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. माझा अभ्यास किती झाला आहे हे एकदा तपासून जो विद्यार्थी बघतो तोच त्या ठिकाणी स्पर्धेत टिकणार आहेत. नाहीतर मग मराठी खूप सोपं आहे आणि मग हे काही नाही वाचलं तरी चालतं असे जे असतील पोकळ भ्रमामध्ये ते कसे आपडतील ते त्यांनाही कळणार नाही. ओके, चला या ठिकाणी आपण अभ्यास करत राहूया, शिकत राहूया. थांबतो. धन्यवाद.